नमस्कार. तर सर्वांचं ना आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हासोबत ना जर बॉडी नसेल तर त्याशिवाय कशी गौरीला साडी नेसवायची हे सांगणार आहे. तर साधी सिंपल साडी कशी नेसवायची भरपूर निर्या करून ते सांगणार आहे. तर त्या अगोदर ना आपल्या एक रील होती मागच्या वर्षी, एक मी अशीच करून टाकली होती. तर ती तुमच्या प्रतिसादामुळे 1.7 मिलियन व्ह्यूजपर्यंत पोचली होती. तर त्याच्या रिलेटेड मी पुढे व्हिडिओ बनवणारच आहे. म्हणजे त्या ह्याच्यानुसार साडी कशी नेसवली होती त्यानुसार मी पुढं व्हिडिओ बनवणार आहे. पण पहिल्यांदा हा सिंपल साडीचा मी कसं नेसवायची ते सांगणार आहे. म्हणजे बिना बॉडी वापरता. तर आता शक्यतो बऱ्याच जणांच्यात ना बॉडी असतेच गौरीला. तर काही जणांचे खेड्यापाड्यात वगैरे नसतात शक्यतो बॉडी. तर तशीच आमचं पण आहे. तर बॉडी वगैरे नाही. तर तरीसुद्धा ना खूप छान अशी ना साडी नेसवता येते. तर ना खाली एक डबा घेतला होता, त्यावर स्टँड ठेवलं आणि नंतर ही साडी घेतली. तर थोडासा ना पाठीमागं त्याचा सोडून पुढे ना निर्या करून घ्यायच्या पूर्ण पदरापर्यंत आणि पदर थोडा मोठा सोडायचा. त्यानंतर हे जे हात आहेत तर ते लावून घेतले. तर ते लावण्यासाठी ना नीट घट्ट बसण्यासाठी नॅपकिन हे घातला होता. त्यानंतर हात लावून मुकुट लावून घेतला आणि नंतर ना खालच्या निर्या वगैरे सर्व नीट करून घ्यायच्या. म्हणजे थोडं फुगीर करून घ्यायच्या आणि सगळीकडं पसरवून घ्यायच्या. म्हणजे निर्या व्यवस्थित दिसतात. आणि नंतर मग पदराची पिन वगैरे करून घ्यायचं. तर अशी साधी सिंपल साडी आहे, पण खूप छान दिसते आणि थोडीशी ना उंची पण वाढते खाली डबा ठेवल्यामुळं. आणि अजून तुम्हाला साडीचे कोणते व्हिडिओ किंवा प्रकार बघायला आवडतील व्हिडिओच्या माध्यमातून ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओलाही असाच ना भरपूर असा प्रतिसाद द्या. आणि आता इथे ना पाठीमागून पदर घेऊन आता पिन करून घ्यायचे. तर बारीकच करणार आहे कारण ना थोडीसे हात लहान आहे तर तिथे पिन नीट लावता आली पाहिजे. तर असे बघा, तर छोटेसे पहिला ना करून घ्यायचे आणि नंतर हळूहळू करायचं. मग पहिला जे पदर आपण पिन करण्यासाठी घेतो तर ते थोडं मोठं म्हणजे बाहेर घ्यायचं. म्हणजे ना आतली ज्या साईड्स आहेत ते बाहेर येत नाही. तर इथे ना पहिल्यांदा मी क्लच लावून घेतला आणि त्यानंतर मग पुढच्या पिन करून घ्यायच्यात आपल्याला. तर इथे बघा अशा पद्धतीने ना नीट करून घ्यायचं पूर्णपणे. तर या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला अगदी नवशिक्या जे असतात, नवीन नवरी वगैरे, तर त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी पडेल अशा ट्रिक सांगितलेल्या आहेतच पुढे तुम्हाला. तर म्हणजे एकदम साधी सिंपल साडी आहे तर नेसवता येते. म्हणजे काही झंझट नाही यामध्ये. फक्त पहिल्यांदा पदर म्हणजे खालची जी साईड असते पाठीमागची ती थोडीशी सोडायची आणि नंतर पूर्णपणे निर्या करून घ्यायची आणि नंतर मग पदर पूर्ण करायचे. आणि खूप लगेच साधी सिंपल अशी आपली साडी तयार होते नेसवून आणि खूप छान पण दिसते. तसं ना मला पण हे कोणी शिकवलं नाही. तर घरचे जे करत होती आई बघून हे जरा ना तेव्हा आपण वाटायचं की आपण पण करावं वगैरे. तर हळूहळू मोठं झालं तसं कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो. तर त्यामुळे ना मी पण नंतर चालू केलं आहे. आणि आता हे बघा पाठीमागं आता इथं ना जे नॅपकिन आहे तर त्याला आता आपण हे घेऊन निर्या पदर तर पिन लावून घ्यायचे. तर 2 पिना लावा म्हणजे पदर खाली पाक असा येणार नाही. तर इथे नीट अशी पूर्णपणे पाठीमागून डबल करून पिन लावून घ्यायची. तर एकदम घट्ट लावायची म्हणजे पदर पडणार नाही. आणि जे आपलं गौरीचं स्टँड आहे ना तर त्याला 3 अशा उभ्या पाईप असतात. तर त्यातल्या ज्या 2 असतात तर त्या समोर करायच्या आणि एक पाठीमागं करायची. म्हणजे ना आपली बिना बॉडीची सुद्धा साडी एकदम छान दिसते आणि नीट बसते सुद्धा. आणि इथे बघा आता कंबरपट्टा जो आहे तो लावून घेते मी इथं. तर म्हणजे थोडंसं ना छान दिसतं आणि साडी पण ना नीट बसतेच चापून चोपून एकदम अशी. तर असा पदर फक्त पाठीमागचा सोडायचा कारण आपण डोक्यावरती नंतर पदर घेणार आहोत. त्यामुळे ना पाठीमागं पदर तेवढा सोडून ना आपण फक्त कमरेला असा कंबरपट्टा लावून घ्यायचा. आणि पाठीमागे पिन लावून घेतली मी म्हणजे थोडंसं आवळ करून म्हणजे खाली घसरणार नाही कंबरपट्टा ह्या हिशोबाने. आणि त्यानंतर मग पुढचे जे आपले निर्या आहेत पदराची साईड तर ती थोडीशी नीट करून घ्यायचं पदर थोडासा. आणि नंतर मग खालच्या निर्या वगैरे नीट करून नंतर आपण दागिने वगैरे घालायचे. तिथं जास्त काय दागिने नाहीत घातले, फक्त एक मंगळसूत्र घालून घेतलं इथं मी. आणि त्यानंतर मग डोक्यावरती पदर ठेवायचा. तर ना पदर पूर्णपणे असा ना नीट बसत नाही. तर तुम्ही इथं काहीतरी डबल साइडेड टेप जरी लावली तरी चालेल. पण त्या
ऐवजी मी अजून एक तुम्हाला टिप सांगते. तर हे बघा, इथं जो पदराचा थोडासा साईडचा हाताकडचा जो भाग असतो का नाही, तिथे का नाही एक पिन लावून घ्यायची, आतल्या साईडने लावायची, म्हणजे दिसून पण येणार आहे आणि पदर एकदम नीट बसतो. म्हणजे डोक्यावरती तरी पण थोडासा पडला होता खाली, नंतर थोडासा पुढे वळून घ्यायचा पदर, म्हणजे नीट बसतो आणि खाली पडणार नाही. तर हे बघा तुम्हाला दाखवले तर मी त्याप्रमाणे असं करून घ्यायचा. पदर थोडासा छोटा झाल्यामुळे ना तरी डोक्यावरनं जरा घसरतच होता. आणि त्यानंतर आपली गौरीची साडी जी आहे तर ती नेसून झालेली आहे. तरी बघा किती सुंदर आपली गौरी दिसते ना. तर अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसवा तर नक्की ना छान अशी साडी नेसून तयार होते. तर पुढे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे त्याप्रमाणे. आणि अगदी साधी साडी आहे, ज्या रेग्युलर आपण नेसतो त्याप्रमाणेच इथं नेसवलेली आहे, पण थोडीशी पद्धत वेगळी आणि जास्त निर्यांची नेसवलेली. तरी ते बघू शकता निर्या पण किती भरपूर अशा झालेल्या आहेत आपल्या. तर अशा ना प्लेट सगळ्या करून घ्यायच्या निर्याच्या खाली नीट. आणि इथं बघा आपली छान अशी गौराई ना साडी नेसून तयार झालेली आहे. तर छान अशी दिसत होती आणि हात हे वगैरे ना असे आहेत तर आपले, आणि नथ वगैरे घातली होती. तर मस्त अशी गौराई आपली तयार आहे. आणि तुम्हाला कोणते कोणते प्रकार बघायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.